नमस्कार, मी मानसी केतकर. डोंबिवली ब्रह्म उद्योजक प्रतिष्ठान हा एक व्यावसायिक ग्रुप गेली 4 वर्ष छोट्या लहान व्यावसायिकांसाठी काम करतो. आज त्याच ग्रुपमधल्या दोन सभासद आपल्याला इथे भेटायला आल्यात. आपण त्यांच्याचकडनं त्यांची ओळख जाणून घेऊया. श्रुती मॅम, तुम्ही तुमच्या व्यवसायाविषयी काही सांगा. नमस्कार, मी श्रुती आठले. आठले मसाले आणि प्रॉडक्ट्स या माझ्या व्यवसायाचं नाव आहे. 2019 पासून माझा व्यवसाय सुरू आहे. आपल्या दुसऱ्याच्या मेंबर आहेत माधवी पटवर्धन. त्याही त्यांच्या व्यवसायाची ओळख आपल्याला थोडक्यात करून देतील. नमस्कार. हॅलो मानसी. नमस्कार, मी माधवी पटवर्धन आणि माधवी मसाले या नावाने मी माझासुद्धा मसाल्यांचाच व्यवसाय आहे. आणि माझे खास पश्चिम महाराष्ट्रातले डंकावर फुटलेले घरगुती स्वरूपाचे सर्व प्रकारचे मसाले माझ्याकडे उपलब्ध असतात. आणि आत्ताच म्हणजे मागच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून मी माझा व्यवसाय सुरू केलेला आहे. मॅडम, आज तुम्ही गेले कित्येक वर्ष डीबीयूच्या मेंबर आहात. मी डीबीयू स्थापन झाला तेव्हापासून डीबीयूची मेंबर आहे, डे 1 पासून. तुम्ही सुद्धा नाही, मी आता वर्ष होईल मला डीबीयूची मेंबर होईल. बरं, तुम्ही डीबीयूच्या मेंबर झालात तेव्हा तुम्हाला माहिती होतं की या बिझनेसमध्ये ऑलरेडी सेम कॅटेगरी आहे. तर तुमच्या मनात त्यावेळेला काय प्रश्न आले की आपण सेम कॅटेगरी आहे तर ग्रुपमध्ये या पार्टिसिपेंट घेऊया की नाही? सेम कॅटेगरी म्हणजे सेम व्यवसायाविषयी म्हणायचं आहे का? नाही, मला तसं काहीच वाटलं नाही. कारण स्पर्धा हा जो प्रकार असतो ना, तर माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की ती स्वतःचीच असावी आणि कोलॅबरेशनने आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो. त्यामुळे मला असं काही वाटलं नाही की मी जो व्यवसाय करते मसाल्यांचा तसाच व्यवसाय करणारे अजूनही त्यात काही मेंबर असणारच आहेत. पण मला तरी असं काही त्यात वाटलं नाही. बरं, तुम्हाला अशी कधी कोलॅबरेशन करून व्यवसाय करायची संधी डीबीयूमध्ये मिळाली? अजून तरी नाही, पण त्याच्याविषयी काही बोलणं चालू आहे काही जणांशी. कारण कसं आहे, जेव्हा आपण जाहिरात करत असतो ना ग्रुपवर, तर तेव्हा आपले व्यवसाय बघत असतात त्या जाहिरातीच्या मार्फत. तर तेव्हा आपल्याला फोन येतात की मॅडम आपण एकत्र व्यवसाय करू शकतो का. तर मी कोलॅबरेशन असं नाही म्हणणार, पण डीबीयूमधनं मला रिसेलर मिळाले की जे माझ्याकडनं मसाले घेतात आणि ते सेलिंग करतात. आणि जसं मी म्हटलं, माझा आठले मसाले आणि प्रोडक्ट्स आहे. प्रोडक्ट्समध्ये माझा दिवाळी फराळ असतो आणि मी बेसिकली होलसेलमध्ये जास्त काम करते, मसाल्यांमध्ये पण आणि प्रोडक्ट्समध्ये पण, दोन्ही याच्यात. तर मला रिसेलर खूप मिळाले डीबीयूमधनं. अगदी दिवाळीला सुद्धा मिळाले प्रोडक्ट्ससाठी. आणि आता संक्रांत जे योग घातले तर त्याच्यासाठी ऑलरेडी मला डीबीयूमधनं काही ऑर्डर कन्फर्म झालेल्या आहेत होलसेलसाठी तिळगुळाच्या. म्हणजे डीबीयूमध्ये येऊन सेम कॅटेगरी असून सुद्धा तुम्हाला कधी असं नाही झालं की माझा बिझनेस कमी झाला किंवा अर्थात तुम्हाला त्या बिझनेसला मला असं वाटतं सपोर्ट मिळाला त्यांना प्रत्येक वेळेला तर नक्कीच सेम कॅटेगरीच्या म्हणजे स्पर्धक आणि सहकारी या दोन गोष्टींकडे तुम्ही कसं बघता दोघींनाही? जसं मगाशी मी तुला सांगितलं की स्पर्धा नेहमी स्वतःशी असावी आणि एकाच कॅटेगरीतले व्यवसाय करणारे बरेच आपल्या मार्केटमध्ये असतातच. म्हणजे आज आता आम्ही डीबीयूमध्ये आहोत. डीबीयूमध्ये आम्ही दोघी जणी एकच व्यवसाय करतोय, पण डीबीयूच्या बाहेर सुद्धा मसाल्यांचा व्यवसाय करणारे कितीतरी जण आहेत. पण आपण कोलॅबरेशनने एकत्र येऊन नक्कीच काही करू शकतो. त्यामुळे मला असं कधीच वाटलं नाही की इथं काही आमच्यात स्पर्धा आहे. असेल तर ती निकोप स्पर्धा असते. म्हणजे मी एक जस्ट छोटंसं उदाहरण देईन की मला कोणाचा फोन आला मला की अमुक गोष्ट मसाल्यातली मला हवी आहे आणि आत्ता हवी आहे लगेच आणि ती माझ्याकडे उपलब्ध नसेल, तर मी असं म्हणू शकते की आटल्यांचा नंबर मी तुम्हाला देते, त्यांच्याकडे कदाचित तुम्हाला ती लगेच मिळू शकेल. असंही आपण एकमेकांना सहकार्य करून पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. म्हणजे सेम कॅटेगरी काय मला असं वाटतं तुम्ही आज कॉम्पिटिटर म्हणून न बघता एक सपोर्ट म्हणून बघताय. याच्याविषयी मी सांगेन, स्पर्धक आणि सहकारी जे तू म्हटलंस ना, स्पर्धक म्हणजे स्पर्धा आली. तुम्ही एक हा प्लॅटफॉर्म असा नाही आहे की जिथे स्पर्धक आहेत. जगात सगळीकडे आपल्याला स्पर्धक आहेत आणि ज्या व्यवसायात आपण आहोत तर आपल्याला हेही माहीत पाहिजे बाहेर किती जण आहेत त्याचे. म्हणजे ती एक प्रकारची कॉम्पिटिशनच असते. प्रत्येकाच्यात चांगलं असतं, त्यातलं चांगलं आपण घ्यायचं, आपली डेव्हलपमेंट करायची. त्याला मी स्पर्धक म्हणते. आणि सहकारी म्हणजे जसं आता आमचं बोलणं झालं की आपण जॉईंट व्हेंचरमध्ये काम करू शकतो. की एखाद्या आता हिच्याकडे डंकावरचे मसाले आहेत, माझ्याकडे फक्त 2 मसाले डंकावर आहेत, बाकी मी ड्राय मसाल्यामध्ये काम करते. गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला माझ्याकडे डंकावर कुठला जातो.
बाकी पावभाजी मसाला, अगदी चाट मसाला, मॅगी मसाला हे सगळे ड्राय मसाले आहेत, तर ते मशीन वर्कमध्ये होतात. इन केस मला जर कधी नसेल तर मी पण तिचा नंबर देऊ शकते की बाबा तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा, याला मी जॉईंट व्हेंचर म्हणते, आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये काम करू शकतो. हे सहकारी झाले. स्पर्धक आणि सहकारी मधलं मी असं समजते. माझा पुढचा प्रश्न असा होता की डोंबिवली ब्राह्मण उद्योजक हा ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाबरोबरच स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये काय इम्प्रूव्हमेंट दिसली? नक्कीच आत्मविश्वास वाढला माझा स्वतःचा तरी. म्हणजे आपल्याकडे स्किल असतं, आपल्याकडेही आत्मविश्वास असतो, पण थोडंसं कोणीतरी पुश करणं गरजेचं असतं. आणि डोंबिवली ब्राह्मण उद्योजक जो मी जॉईन केला, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा जॉईन केल्यानंतर मी एक्झिबिशनमध्ये भाग घेतला तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की आपण यात खूप काही करू शकतो. जो आत्मविश्वास मला डोंबिवली ब्राह्मण उद्योजकांमुळे मिळाला, त्यामुळे निश्चितच की DBUमुळे घडलेलाच आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे. अर्थात घरच्यांचा सपोर्ट असतोच आपल्याला, त्याशिवाय आपण काही करू शकत नाही. पण तरीसुद्धा डोंबिवली ब्राह्मण उद्योजकच्या पहिल्या एक्झिबिशनमध्ये जेव्हा मी भाग घेतला होता तेव्हा जो काय मला सपोर्ट मिळाला आणि जे काय मला ग्राहक मिळाले ते निश्चितच चांगले ग्राहक मला मिळालेले आहेत, जे आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. माझे कॉन्टॅक्ट्स वाढले आणि परिचय वाढला. आपल्या लोकांशी परिचय वाढणं पण गरजेचं असतं ना. व्यवसाय आपण जेव्हा करतो तेव्हा परिचय वाढणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. तोही माझा वाढला. हा फायदा मला नक्कीच झालेला आहे. DBUमुळे माझा फायदा म्हणाल तर फायदा तर भरपूर झाला, नो डाऊट. म्हणजे जसं व्यावसायिक आपण एखाद्या व्यावसायिक ग्रुपमध्ये काय येतो तर आपल्याला व्यवसाय मिळण्यासाठी तो तर नो डाऊट मिळालाच व्यवस्थित. आणि बाकी आपली सेल्फ डेव्हलपमेंट, म्हणजे आज मी DBUची अध्यक्ष आहे, तर हे माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता की मी हे काम करू शकेन अध्यक्ष म्हणून. तर ह्याच्यासाठी मला जो सपोर्ट ज्यांनी दिला ही माझ्यातली डेव्हलपमेंटच आहे ना. कारण पहिला प्रश्न विचारल्यावर नाहीच म्हटलं, ते म्हणाले नाही मॅडम तुम्ही करू शकता. हे जे सपोर्ट सिस्टीम जी लागते ना ती DBUमध्ये भरपूर मिळते. म्हणजे मलाच नाही, बऱ्याच जणांना तुम्ही कोणाकोणाचे आता घ्याल ना इंटरव्ह्यू, ते सगळेजण हेच सांगतील की आम्हाला DBUमध्ये सपोर्ट सिस्टीम मिळाली. बॅक ऑफ द माइंड आपल्याला माहीत असतं, पण कुठेतरी एक असतं की आपण हे करू शकू की नाही. येऊन 1 मिनिटाचं प्रेझेंटेशन द्यायचं, तिथे 10 मिनिटाचं प्रेझेंटेशन द्यायचं, त्याची तयारी, ते कसं करायचं, हे सगळं जे DBUमध्ये करून घेतात ना याच्यामुळे खूप फायदा होतो. डोंबिवली ब्राह्मण उद्योजक प्रतिष्ठान हा ग्रुप आजपर्यंत व्यावसायिकांसाठी भरपूर उपक्रम राबवत आलाय. त्यातले बरेच उपक्रम आहेत की जे वर्कशॉपमध्ये आपण घेतो, व्यावसायिकांसाठी काही ग्राहक भेटा आपण ऑर्गनाईज करतो एक्झिबिशन्समध्ये. त्याच्याशिवाय बरीच इन्स्पिरेशन लेक्चर्स आपण ह्याच्यामध्ये घेतो. तर या मेंबर्सना आज आपण विचारूया की तुम्हाला ह्यातला कुठला उपक्रम श्रुती मॅडम भावला आजपर्यंत किंवा तुम्हाला तो आवडला आहे? आतापर्यंत तर आपण भरपूर घेतली, जसं AIचं आहे, सायबरचं आहे, नंतर 1 मिनिट प्रेझेंटेशन आहे. आणि आत्ताच एक आपण सुरू केलं आहे, झाले 4 महिने, की आपण जेवढे आपले मेंबर्स आहेत ना त्या मेंबरची प्रत्येकाची माहिती घेतो आणि ग्रुपमधलेच काही सभासद त्यांच्याविषयी लिहित आहेत, त्यांना फोन करून त्यांची माहिती घेऊन आणि त्यांची प्रोफाईल छान तयार केली जाते. आणि हे सगळं त्या फीमध्येच इन्क्लूड आहे, वेगळे काही आपण चार्जेस DBU घेत नाही. तर तो उपक्रम मला जास्त आवडला आहे. कारण सांगते त्याचं, समजा आता मला काही एखादी रिक्वायरमेंट आली, आता मला प्रिंटिंग करायचे, तर त्या जी माहिती येते ना ती माहिती आपण वाचतो, ती प्रोफाईलला बरेच जणांनी DPला फेसबुकला ठेवली आहे, त्यामुळे ते सतत हॅमर होत राहतं. मग आपल्याला लक्षात येतं हां मानसी प्रिंटिंगमध्ये काम करते, येस, मग मानसीला कॉन्टॅक्ट करायचं की मानसी मला असं असं प्रिंटिंग हवं आहे. किंवा केक असेल तर केकचे जे आहेत आपल्याकडे, किंवा आपल्याला काही छोटीशी एक पार्टी द्यायची आहे, अनेक असे आहेत. कोणी सर्व्हिसिंगमध्ये, बाबा माझा AC खराब झाला आहे तर ते कोण काम करतं, हे ज्या त्या प्रोफाईलमधनं जी माहिती मिळते ना तो मला जास्त आवडतो. कारण प्रत्येक मेंबरची त्याच्यात माहिती, अगदी गुरुजींपासून म्हणजे असं अगदी पर्टिक्युलर सर्व्हिसिंग किंवा खाद्यपदार्थ ह्याच्यातच नाही, आपल्याकडे गुरुजी पण आहेत, फोटोग्राफर आहेत, एखादं फंक्शन आहे तर फोटो काढायचा आहे तर फोटोग्राफर पण आपल्याला मिळू शकतो. ह्या प्रत्येकाची डिटेलमध्ये माहिती दिली आणि तो उपक्रम मला खूप आवडला. जसं आत्ता ही म्हणली की ग्रुपवर प्रत्येक उद्योजकाविषयी माहिती दिली जाते अधूनमधून, टोटल माहिती असते त्यात की ही व्यक्ती या व्यवसायात कशी आली काय, आणि त्यामुळे आपल्याला कळतं की ही व्यक्ती हा व्यवसाय करते. म्हणजे पापडचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मला
थीम केक हवा होता आणि अगदी 11th आवर, म्हणजे मला आदल्या दिवशी रात्री ठरलं आणि दुसऱ्या दिवशी तो मला हवा होता. पण मला ग्रुपवर तिची ऑलरेडी माहिती असल्यामुळे की ही हा उद्योग करते, त्यामुळे मी लगेच तिला फोन केला. आणि थीम केक ही गोष्ट अशी लगेच होत नाही. साधा केक तुमचा पटकन होतो, पण रात्री मी तिला फोन केला आणि सकाळी मला जेव्हा हवा होता तेव्हा माझा थीम केक रेडी होता. तर हा जो एक उपक्रम राबवला जातो की प्रत्येक व्यक्तीविषयी ग्रुपमध्ये माहिती दिली जाते की ही व्यक्ती काय करते नक्की, तर बाकीच्या मेंबर्सना त्याचा हा फायदा होतो आणि आपोआपच तुमचा आपापसात व्यवसाय सुद्धा वृद्धिंगत होतो. आणि दुसरी गोष्ट की इथे अजून एक ग्रुप तयार केलेला आहे डील डन नावाचा. डील कोणाकोणात झाली तोही मला पडतो, डील की हा अरे बाबा हे आपापसात करतायत, म्हणजे नाहीतर असं वाटतं की अरे नुसतंच पोस्ट टाकतायत एकामेकांविषयी, पण इथं काही व्यवसाय घडतोय का नाही, तर तो घडताना दिसतो. म्हणजे याच्यातनंही काहीतरी आपल्याला शिकायला मिळतंच ना की नाही ते आपापसात नुसतं टाकलं जात नाही तर व्यवसाय पण घडतोय. आणि दुसरं मला एक एक्झिबिशनचं उदाहरण असं द्यायचं होतं की दुसऱ्यांदा जेव्हा एक्झिबिशन झालं होतं तेव्हा माझा स्टॉल समोर झाकला जात होता, म्हणजे माझी प्रॉडक्ट्स झाकली जात होती बाजूच्या स्टॉलकडे. त्यामुळे असं वाटत होतं की माझा स्टॉलकडे कोणी येत नाहीये, म्हणून मी आयोजकांना सतत फोन करत होते. मग आयोजकांकडनं मला काही टिप्स मिळाल्या की तुमच्यापर्यंत जर ग्राहक पोचवायचा असेल तर तुम्ही पुढे येऊन काय केलं पाहिजे. आणि त्या दिवशी माझ्या मुली स्टॉलवर होत्या, मग त्याप्रमाणे त्यांनी ते फॉलो केलं आणि ग्राहक आमच्या स्टॉलकडेही यायला लागले. अर्थात आयोजकांनी आम्ही जी तक्रार केली होती त्याचं सुद्धा त्यांनी निवारण केलं, ते सुद्धा झालं. पण आमच्या टेबलकडे सुद्धा ग्राहक यायला लागले, कारण मला या टिप्स रिव्ह्यूने दिले, रिव्ह्यूच्या मेंबर्सने दिल्या की तुम्ही काय करा की ग्राहक तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर हा नक्कीच फायदा आहे की इथे टिप्स सुद्धा दिल्या जातात की तुमचा व्यवसाय तुम्ही कसा करू शकता. त्यामुळे हा फायदा मला झालेला आहे. तर हे उपक्रम, एक्झिबिशनचा उपक्रम सुद्धा मला आवडलेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीविषयीची माहिती दिली जाते ग्रुपमध्ये, तोही एक उपक्रम चांगला आहे. आणि जसं ही म्हणली की 1 मिनिटमध्ये तुम्ही काय काय सांगायचं आहे तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना, तेही स्किल लागतं ना की एका मिनिटात तुमचा अख्खा व्यवसाय तुम्ही सांगायचा आहे, तर ते सुद्धा आम्हाला यातनं कळतं. म्हणजे हे उपक्रम खरोखरच चांगले आहे. याच्यात अजून मी एक सांगेन की आपण आपल्या ज्या मीटिंग DBUच्या असतात ना, पहिला आणि तिसरा गुरुवार, तर शेवटच्या गुरुवारी ना ज्यांचे त्या महिन्यातले वाढदिवस किंवा बिझनेस ॲनिव्हर्सरी असते ना त्याचं आपण केक कटिंग करतो. म्हणजे कौतुक कोणाला नाही आवडत, व्यवसाय सगळेच करतात, आपण जाहिरात सगळेच करतो, पण आठवणीने ही दखल घेणं ना हे जास्त मला म्हणजे असं एक कौतुकास्पद वाटतं. आणि यातून काय होतं, यातून बॉन्डिंग होतं. नुसतंच व्यवसाय नाही, एक अटॅचमेंट निर्माण होते DBU विषयी की बाबा हे लोक आपला वाढदिवस लक्षात ठेवतात की किंवा आपली बिझनेस ॲनिव्हर्सरी लक्षात ठेवून केक कटिंग आज सगळ्यांच्या पुढ्यात होणं, सगळ्यांनी टाळ्या वाजवून, कोणाला कौतुक आवडत नाही, कौतुक सगळ्यांनाच आवडतं ना, हे DBUचं वैशिष्ट्य आहे. मग आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जसं DBU विषयी एक आपुलकी निर्माण होते. मी तुम्हाला ह्यालाच धरून एक पुढचा प्रश्न विचारेन की DBU म्हणजे तुमच्यासाठी काय? एका वाक्यात जर DBU सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? सेल्फ डेव्हलपमेंट. आपल्या खूप डेव्हलपमेंट होते, हेच मी DBU बद्दल सांगू शकते. मलाही तेच म्हणायचं आहे. DBUमुळे आत्मविश्वास निर्माण झालेला आहे, तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आणि हा जो उद्योजक ग्रुप आहे त्याने तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण होतो, तुमच्यात प्रत्येकात एक स्किल असतो. जसं मी मला सांगितलं की प्रत्येकामध्ये स्किल दडलेलं आहे, ते स्किल ओळखण्याचं आणि बाहेर काढण्याचं काम DBU करतो की नाही तुम्ही हे करू शकता. हे जे सांगता येतं हे DBUमुळे घडते असं मला वाटतं. आपल्या प्रेक्षकांना आज तुम्ही काय आवाहन कराल यावेळी? प्रेक्षकांना मी असं सांगेन, जे कोणी अगदी घरातून व्यवसाय करणारे आहेत म्हणा किंवा ज्यांचं शॉप आहे, कोणत्याही कॅटेगरीतले आहेत, तर तुम्ही नक्की DBUला एकदा व्हिजिट करा. कारण व्हिजिट म्हणजे आम्ही व्हिजिटर पण घेतो, तुम्ही एकदा येऊन बघा. आणि सेम कॅटेगरीतले असले ना तरी प्रत्येकाला एक संधी मिळते. म्हणजे असं नाही, आता आम्ही आमच्याच दोघींचं उदाहरण घ्या, आम्ही दोघी आहोत पण दोघींनाही व्यवसाय व्यवस्थित मिळतो. कारण जग खूप मोठं आहे, लोकसंख्या खूप मोठी आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही जा, तुम्हाला जे डेव्हलप करायचे, मी मगाशी जसं सांगितलं DBU म्हणजे काय, तर एका वाक्यात म्हणजे डेव्हलपमेंट. ते डेव्हलपमेंट तुमची आली की तुमचा कॉन्फिडन्स येतो. मग तुमच्या कॅटेगरीचे 10 जरी आले ना तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. तर मी नक्की आवाहन करेन की तुम्ही एकदा DBUला व्हिजिटर म्हणून तरी या, आणि तुम्हाला 100% आवडणार. त्यामुळे नंतर तुम्ही DBU पण जॉईन करा. तुम्ही DBUचे मेंबर्सना काय?
मी सुद्धा हेच सांगेन की DBU नक्की जॉईन करा आणि बघा तुमच्यात स्वतःच झालेला बदल तुम्हाला नक्की दिसून देईल. तुमच्यातला आत्मविश्वास जागृत होईल आणि तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि प्रत्येक वेळे फायदा हा अर्थार्जन झाल्यावरच होतो असं नाही. तुमचं व्यक्तिमत्व विकास घडणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं आणि DBUमुळे ते नक्कीच घडतं आणि जोडीला तुमचा व्यवसाय सुद्धा होतो आणि कस्टमर बिल्डिंग ज्याला म्हणतात ते DBUमुळे घडतं. तुम्हाला व्यवस्थित चांगले कस्टमर मिळतात, आज तुमची ओळखी होतात, हे DBUमुळे घडतं आणि ओळखींशिवाय व्यवसाय पुढे जात नाही. त्यामुळे हे DBU मार्फत नक्कीच घडतं असं मला वाटतं. आणि याच्यात अजून एक छोटंसं सांगेन, ती म्हणाली ते बरोबर आहे, की आपली डेव्हलपमेंट होते, आपल्या ब्रँडची पण डेव्हलपमेंट होते. एक्झॅक्टली. DBU काय करतं, प्रत्येक वेळी आपला ब्रँड हॅमर करतं. कारण DBU मध्ये हे सक्तीचं आहे की तुमचं करंट अकाउंट पाहिजे. म्हणजे जे आपण पेमेंट करतो ना ते तुमच्या करंट अकाउंट केव्हा होतं, जेव्हा तुमचा काहीतरी ब्रँड असतो तेव्हा. म्हणजे इनडायरेक्टली ते तुमचा बिझनेस डेव्हलप करतात, त्यामुळे तुमचा ब्रँड डेव्हलप करतात. तिथे स्पॉन्सरशिपच्या संधी असतात, त्याच्यातनं तुम्ही गेलं की जे बॅनर तयार होतात त्याच्यावर तुमचा लोगो असतो, तुमचं हॅमर होतं ब्रँड्स 50, 100, 1000 लोकांपर्यंत. हे पण DBU मधनं होतं. म्हणजे नुसतंच व्यवसाय किंवा आपल्या बिझनेस, कारण हा व्यावसायिक ग्रुप आहे तर ब्रँडचं आपलं होणं जास्त महत्वाचं आहे. तर ते तर होतच त्याच्याबरोबर. म्हणजे फक्त आपणच नाही तर आपला ब्रँड इथे मोठा होतो. आज मला डोंबिवलीत आटले मसाले म्हणून ओळखतात, श्रुती आटले म्हणून फार कमी जण ओळखतात. आटले मसाले या नावानेच ओळखतात. ही म्हणाली तसं की आता माधवी मसाले म्हणून मला डोंबिवलीतनं फोन येतात आणि मी ठाण्याहून डोंबिवलीला त्यांच्यापर्यंत मसाले पोचवते आणि हे मला DBUमुळे मिळालेले सगळे ग्राहक आहेत. म्हणजे डोंबिवलीतलं मार्केट आज तुम्हाला DBUमुळे मिळालं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अगदी चुकीचं ठरणार नाही. मला पहिला ग्राहक मिळालाय तो इथेच मिळाला. म्हणजे DBU विषयी थोडक्यात काय सांगाल तर हे सुद्धा मी सांगेन की मला पहिला ग्राहक वर्ग जो मिळाला तो इथून मिळाला. म्हणजे DBU विषयी थोडक्यात सांगता येणार नाही, सविस्तर खूप काही सांगण्यासारखं आहे. मग मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की असाच हा डोंबिवली ब्राह्मण उद्योजक व्यावसायिकांचा ग्रुप नक्की जॉईन करा आणि त्यांचे मेंबर लवकरात लवकर व्हा. थँक्यू.